पुढच्या वर्षी तुझा पण कार्यक्रम Gracias.
यांचं सुधागड विचार संकुलामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. दुसरा टाळ्यांच्या गरज आपण आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. सन्माननीय प्राचार्य कार्य प्रमुख संस्था श्री मोहिते सर, सन्माननीय माजी मुख्याध्यापक
कॉलेजचे माजी प्राचार्य माळी सर, त्याचबरोबर सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संचालक तथा कार्यालयीन प्रमुख मुख्याध्यापिका गावित मॅडम, माजी पर्यवेक्षक श्री भोसले सर, माजी मुख्याध्यापक बाबूराव शिंदे सर, माजी मुख्याध्यापक राजपूत सर, त्याचबरोबर आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी अजय सूर्यवंशी, मुख्याध्यापिका इंग्लिश मीडियम सौ कुलकर्णी मॅडम, आपल्या ज्युनियर कॉलेजचे उपंच या निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांचं मी सुधागड विद्यासंकुल कळंबोली यांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे. ज्यांचा निरोप समारंभ आहे असे आपल्या माध्यमिक विभागाचे उपमुख्याध्यापक दीक्षित सरांबरोबर 10वीच्या परीक्षेच्या वेळेस आणि आता एक 15 दिवस मी काम केलं, परंतु पूर्वतयारी जर असेल तर तुमच्या कामामध्ये काही अडचण येत नाही अशा प्रकारचा दीक्षित सरांचा स्वभाव आहे आणि अतिशय मुद्देसूद माहिती, योग्य मार्गदर्शन दीक्षित सरांनी आम्हाला केलं. सरांची प्रथम नियुक्ती 1 जुलै 1992, एकूण सेवा 34 वर्ष झाली. तर तुम्हाला दीक्षित सर, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. ही सेवा एकूण 33 वर्ष 14 जून 1993 त्यांची प्रथम नियुक्ती याच ठिकाणी झाली आणि याच ठिकाणी मॅडम निवृत्त होत आहेत. मॅडमच्या बरोबर जवळजवळ 1 वर्ष मी काम केलं आणि मॅडमच्या अनुभवाचा फायदा मला खूप चांगल्या पद्धतीने झाला, कारण की माध्यमिक विभाग माझ्यासाठी पूर्ण नवीन होता. मॅडमने खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. मॅडम, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर ज्युनियर कॉलेजचे फिजिक्सचे पवार सर यांना 12वीच्या परीक्षेच्या वेळेस मी पाहिलं होतं, सगळं मटेरियल घेऊन कस्टडीमध्ये जमा करण्यासाठी आले होते. सर म्हटलं काय करताय तुम्ही? सरांनी सांगितलं हे जमा करतोय. म्हटलं बाकीचे कुठं गेले? मग सरांनी सांगितलं मला आवडतं म्हणून मी 1993 झाली आणि एकूण सेवा 33 वर्ष झाली. सरांना आपल्या सुधागड विद्यासंकुलाचे सन्मानित प्राचार्य यांचं स्वागत झालं. धन्यवाद सर. अगदी काही महिन्यातच जे निवृत्त माजी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष उभा कसा राहतोय सुरेश शिंदे सर यांचा अध्यापिका गावित मॅडम यांचा सन्मान देशमुख मॅडमनी करावा. यानंतर माजी उपमुख्याध्यापिका सरोज मॅडम हे सन्मान. प्राथमिक विभाग माजी मुख्याध्यापिका सन्मान्य पाटील मॅडम यांचा, गांगल मॅडम यांचा, दिनेश पाटील सर यांचाही सन्मान श्री राजकीय सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. खेडकर सरांनी करावं असं मी त्यांना श्री दीक्षित धर्मेंद्र रमाकांत यांचा जीवनपट. गुरु हा ज्ञानाचा दीप, संस्कारांचा दरा असतो. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या कष्टांचा विद्यालय कळंबोली संकुलासाठी भावनांनी भरलेला आहे. तब्बल 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आदरणीय श्री दीक्षित सर 30 जून 2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करून जीवन परिचय देणे हे माझ्यासाठी अभिमानाचे व आनंदाचे क्षण आहे. आपले पूर्ण नाव श्री दीक्षित धर्मेंद्र रमाकांत. शिक्षण BA BEd, MA एज्युकेशन, MA सामाजिक शास्त्र, DSc. आपला जन्म 20 जून 1968 रोजी मुक्काम पोस्ट विरवाडे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथे शेतकरी कुटुंबामध्ये झाला. वडील कैलासवासी रमाकांत रामदास दीक्षित शेतकरी होते, तर आई कैलासवासी लक्ष्मीबाई रमाकांत दीक्षित गृहिणी होत्या. आपणास एक भाऊ व एक बहीण आहे. आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा विरवाडे, तर माध्यमिक शिक्षण विद्याभारती माध्यमिक विद्यालय विरवाडे येथे झाले. पदवीचे शिक्षण आर्ट्स सायन्स कॉलेज चोपडा, MA सामाजिक शास्त्र टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे, MA एज्युकेशन व DSM यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे झाले. आपण आपला शिक्षणाचा आलेख निरंतर उंच ठेवू.
आपली नोकरीची सुरुवात दिनांक 1 जुलै 1992 रोजी सुएझोचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय शिरडोन येथे सहाय्यक शिक्षक म्हणून झाले. 1 जुलै 1992 ते 30 जून 1999 पर्यंत 60 वर्ष सेवा या विद्यालयात केली. तदनंतर 1 जुलै 1999 ते 31 जुलै 2002 पर्यंत सुएझोचे माध्यमिक विद्यालय खोपेरी अलिबाग येथे 3 वर्ष 1 महिना सेवा केली. त्यानंतर 1 ऑगस्ट 2002 ते 31 मे 2024 या कालावधीत सुएझोचे माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी माध्यम येथे 21 वर्ष 1 महिना सेवा केली. 1 जून 2024 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सुएझोचे हिंदी माध्यमिक विद्यालय कळंबोली येथे पर्यवेक्षक म्हणून 1 वर्ष 4 महिने काम केले. 1 ऑक्टोबर 2025 ते 30 जून 2026 पर्यंत याच शाखेत उपमुख्याध्यापक म्हणून 9 महिने कार्यरत राहिले. एकूण सेवा 34 वर्ष झाली. आपण राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय इंग्रजी विषय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले. निवड श्रेणी, वरिष्ठ वेतन श्रेणी, सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले. SSC परीक्षा ते UPSC, नीट, TET अशा सर्व परीक्षांच्या नियोजनाची महत्त्वाची धुरा सांभाळली. विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे अध्यापन करताना आपण केवळ भाषाज्ञानच रुजवले नाही, तर आत्मविश्वास, शिस्त, वक्तशीरपणा आणि जीवनमूल्येही रुजवली. आपली पत्नी सौ मेघा धर्मेंद्र दीक्षित या पदवीधर असून उत्तम गृहिणी आहे. आपला एक मुलगी, एक मुलगा असा हम दो हमारे दो असा सुखी परिवार आहे. विवाहित मुलगी BHMS डॉक्टर आहे. ती सध्या नील हॉस्पिटल पनवेल येथे कार्यरत आहे. मुलगा BMS पदवीधर आहे. तो सध्या खांडा कॉलनी येथे रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत आहे. ज्ञानाची ज्योत तेवत ठेवली आयुष्यभर अविरत. सरांच्या कार्याचा सुवास दरवळत राहील सदैव चिरंतन. आपल्या कर्तव्य, कार्यतत्परता आणि नेतृत्व गुणांच्या बळावर आपण शिक्षक, पर्यवेक्षक आणि उपमुख्याध्यापक अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळल्या. प्रत्येक पदावर कार्य करताना आपण संस्थेची प्रगती, विद्यार्थ्यांचे हित, सहकार्यांशी असलेला स्नेहभाव यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. आपणास उत्तम आरोग्य, आनंदी, समृद्ध आणि दीर्घायुषी निवृत्त जीवन लाभो ही सुधागड विद्यासंकुल व माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्याला मानाचा सादर. हिंदी माध्यमाच्या ज्या सहकारी शिक्षिका आहे, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे, कारण काही काळ सरांनी हिंदी माध्यम इथेही काम केलेलं आहे. सरांचा सन्मान होत आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ. ही शाल म्हणजे सरांनी आम्हाला दिलेले मायेचे प्रतीक. ही शाल म्हणजे सरांनी आम्हाला दिलेले मायेचे प्रतीक. हे स्मृतिचिन्ह म्हणजे त्यांच्या अविस्मरणीय योगदानाला वाहिलेली कृतज्ञता. श्रीफळ म्हणजे समृद्धी, मंगल आणि शुभ्रतेचे प्रतीक. पुष्पगुच्छ म्हणजे आदर, प्रेम, शुभेच्छाचे प्रतीक. अशा तुम्हाला सुधागड विद्यासंकुलाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष शुभेच्छा. एक मिनट सर, मागे या ना, मागे या ना थोडं, तो पण मागे सर, मागे. थँक्यू. सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आलेले सर्व आपतेष्ट, विद्यासंकुलातील शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी, आपल्या आजच्या सेवापूर्ती कार्यक्रमातील एक शिस्तप्रिय, खंबीर, सक्षम नेतृत्व आणि प्रत्येकाबद्दल तितकाच मायेचा ओलावा असणाऱ्या आपल्या पर्यवेक्षिका सौ कांबळे मॅडम यांचा जीवन परिचय, त्यांच्या कार्यसेवेचा आढावा मी आपल्यासमोर थोडक्यात सादर करीत आहे. 1968 रोजी शिराळ, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथे झाला. आपले वडील श्री दत्तात्रय कोंडीराम धगतोडे हे PWD मध्ये
सेवेत होते. आई साखरबाई दत्तात्रय दागतोडे यांचे शिक्षण मॅट्रिक झाले होते. त्या गृहिणी होत्या. आपणास 4 भावंड, 2 बहिणी व 1 भाऊ. आपण सर्वात मोठे. आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण यशवंत विद्यालय शिराळ येथे झाले आणि इयत्ता 11वी ते MA पर्यंतचे शिक्षण न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर येथे झाले. आपण अर्थशास्त्र हा विषय घेऊन BA MA झाला. त्यानंतर सन 1992 साली प्रवरा एज्युकेशन कॉलेजमध्ये आपण BEd ही पदवी घेतली. दिनांक 14 जून 1993 रोजी आपण सुयशोचे माध्यमिक विद्यालय कळंबोली येथे मराठी माध्यमिक विभागात आपल्या शालेय सेवेतील कार्यास प्रारंभ केला. दिनांक 17 मे 1994 मध्ये श्री अर्जुन भानुदास कांबळे यांच्याशी आपण विवाहबद्ध झाला. दागतोडे यांची कन्या छाया दागतोडे ह्या सौ पूनम कांबळे झाल्या. आपले यजमान श्री अर्जुन कांबळे हे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होते. कांबळे मॅडम आपणास 3 अपत्ये आहेत, 2 मुली व 1 मुलगा. आपली मोठी मुलगी कुमारी धनश्री कांबळे ही UK येथे मास्टर डिग्री करते आहे. दुसरी मुलगी कुमारी कोमल कांबळे हिने M फार्मसी शिक्षण घेतले असून ती पुण्याला एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करीत आहे. आणि आपला मुलगा सिद्धांत कांबळे हा याच शाळेचा विद्यार्थी असून तो BE झाला आहे. तो मुंबईमध्ये IT कंपनीमध्ये जॉब करत आहे. असा आपला सुविद्य परिवार. आणि या परिवाराला लाभलेल्या शैक्षणिक वारसा म्हणजे त्या काळातील आपल्या आईचे मॅट्रिकचे शिक्षण. याला साजेसे आपणही आपले ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे. या नुक्तीनुसार आपण 2021-22 साली टिळक महाविद्यालयातून DSM ही पदवी घेतली. सुधागड विद्यालयात ज्ञानदान ॲडमिशनच्या कामात नेहमीच अग्रेसर राहिला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच शिस्त लावणे हे तुमच्या अग्रक्रमी राहील. फक्त विद्यार्थीच नव्हे तर पालकांच्या मनातही आदरयुक्त भीती निर्माण केली. त्याचा वापर आपण फी गोळा करण्यासाठी कौशल्याने पुरेपूर केला. आपणामध्ये नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता तसेच कार्यतत्परता आहे हे ओळखून 1 ऑगस्ट 2024ला पर्यवेक्षिका ही पदोन्नती मिळाली आणि पर्यवेक्षक हे पद आपण समर्थपणे सांभाळत आहात. कितीही तात्विक मतभेद असले तरी प्रत्येकाच्या सुखदुःखात जातीने पहिल्यांदा हजर राहणारे आपण. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेणारे आपण. हसत खेळत बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल घडून आणून जबाबदारी पेलणारे एक सक्षम नेतृत्व म्हणजे आपण. तुम्ही धाकतोडे नावाप्रमाणे नजरेतून धाक ठेवून पण मनातून तुम्ही धाकतोडे नावाप्रमाणे नजरेतून धाक ठेवून पण मनातून माया करून सर्वांना आपलेसे केले. आज आपण वयाची 58 वर्षे पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहात. आपला या विद्यालयातील सेवा कालावधी 33 वर्षे 17 दिवस इतका आहे. कांबळे मॅडम, आपल्या आयुष्याचा जीवनपट वाचताना मला एवढेच म्हणावसे वाटते की कांबळे मॅडम म्हणजे माझी ताई. हो, माझी ताई. कारण कितीही कडक शिस्त असो, नजरेच्या कटाक्षातून धाक ठेवणारी असो, परंतु माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर माझा शब्द कधीच न डावलणारी, माझी लाड करणारी, काळजी घेणारी माझी प्रिय सखी म्हणजे माझी ताई. अशा या माझ्या सखीला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आपले आयुष्य सुख समृद्धीचे आरोग्यमय जावो ही सदिच्छा व्यक्त करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते. धन्यवाद. खऱ्या अर्थाने कांबळे मॅडमचा स्वभाव फणसासारखा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. वरून जरी भाग काटेरी जर असला तरी अंतरंग कांबळे मॅडमचा सन्मान एक होत आहे. मी उपस्थित सर्व माझ्या सहकार्याला विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरात दाद देऊया. धन्यवाद. सुंदर सोहळ्याच्या या कार्यक्रमाचं आयोजन आणि प्रयोजन असा सोहळा इथे संपन्न होत आहे. अतिशय सुंदर सोहळा इथे आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आपल्या निवृत्तीनंतरचे जीवन आनंदी, निरोगी आणि समाधानकारक जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा.
वाटले नाही मला कधी निरोप घ्यावा लागेल, पंखात भरलेला विचार बलाने भरालेला सिद्ध व्हावे लागेल. माननीय प्राचार्यांच्या शुभ हस्ते शाळा श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन सिद्धांत सन्मान होत आहे. त्यातील आपल्या ज्युनियर कॉलेज विभागातील ज्येष्ठ सहकारी प्राध्यापक जितेंद्र हातेसिंग पवार सर यांचा जीवन परिचय सादर करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पवार सरांनी आपला कर्तव्यनिष्ठ प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या आणि सहकारी तसेच विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. त्यांचा जन्म दिनांक 26 जून 1968 रोजी चाळीसगाव येथे झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण सटाणा येथे पूर्ण झाले असून त्यांनी BSc पदवी प्राप्त केली. त्यानंतर MSc पदवीचे शिक्षण HPT आर्ट्स RYK सायन्स कॉलेज नाशिक येथे पूर्ण केले. तसेच BEd पदवीचे शिक्षण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन धुळे येथे पूर्ण केले. 1993 साली सुधागड एज्युकेशन सोसायटी कळंबोली येथे सहाय्यक शिक्षक पदावर आपल्या सेवेला सुरुवात केली. सन 1993 मध्ये सेवेला प्रारंभ करून त्यांनी 2026 पर्यंतचा तब्बल 33 वर्षाचा प्रदीर्घ व यशस्वी सेवा काळ आपल्या या सुधागड एज्युकेशन सोसायटी कळंबोली येथे पूर्ण केला. त्यांच्या कुटुंबात पत्नी तसेच 2 कन्या आहेत. मोठी कन्या केटी विवाहित असून सध्या कल्याण येथे वास्तव्यात आहे. त्यांचे जावई HDFC बँकेत कार्यरत आहे. धाकटी कन्या रेवा सध्या शिक्षण घेत आहे. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनात यश संपादन केले. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरी यांचा समतोल राखत पवार सरांनी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून लौकिक मिळवला. आज ते सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांचे मार्गदर्शन, अनुभव आणि कार्याची प्रेरणा आपल्याला नेहमीच लाभत राहील. त्यांच्या निरोगी, आनंदी आणि सुखमय पुढील आयुष्यासाठी आपण सर्वजण मनपूर्वक शुभेच्छा देऊया. तसेच आजचे सत्कारमूर्ती श्री दीक्षित सर आणि सौ कांबळे मॅडम यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा. धन्यवाद. आपण ताईचा सन्मान करूया. जोरदार टाळ्यांच्या गटात आपण मायेचं प्रतीक असणारी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण ताईचा सन्मान करूया. शाल, श्रीफल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण पवार सरांचा सन्मान करूया. अतिशय सुंदर सोहळा इथं संपन्न होत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजूयात आणि कार्यक्रमाला भाग घेऊया. पुढील मान्यवरांच्या शुभ हस्ते असा हा कार्यक्रम सोहळा इथं संपन्न होत आहे. श्री पवार सर आदराने त्यांना बापू म्हणतात आणि कमी बोलणं जास्त काम करणं त्याच्या कामाची पद्धत आहे, ही तितकीच खरी आहे. त्याच्यामुळं आपण काम करत राहणं हा त्यांचा खऱ्या अर्थाने शैक्षणिक कार्याचा गौरव आहे आणि हा गौरव आदरणीय ताईंच्या हस्ते होतोय. सन्माननीय उपमुख्याध्यापक दीक्षित सर यांचा पुनश्च एकदा आपण सन्मान करतोय. आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मायेचं प्रतीक स्थान आणि स्मृतिपटलावरील स्मृतिचिन्ह. आता सुंदर सोहळा इथे संपन्न होत आहे. जोरदार पुनश्च एकदा आपण टाळ्या वाजूयात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवूया. विज्ञानाची काळ धरून ज्ञानाचे दादासाहेब लिमये, वसंत ओसवाल या विभूतीच्या पदपरिसाला या विभूतीच्या मार्गावरती चालून या ठिकाणी 3 पांथस्थ आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव आपण सर्वांनी आपल्या टाळ्याच्या गजरात करावा अशी विनंती करतो.
आजच्या या सेवापूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष आपल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सन्मान्य पाटरेच्या मॅडम, त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य श्री पालवे सर, कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आजी माती प्राचार्य, असा त्या ठिकाणी आपल्याला भास होत आहे. पहिली विभूती त्या ठिकाणी ती सेवानिवृत्त होत आहे. विद्यालयाचे उपप्राचार्य अतिशय आणि त्या पुरणपोळीवरती त्यांनी मायेचं अस्तित्वसुद्धा आपल्याला दिलेलं आहे, ते आपल्याला कायम स्मरणात राहील. दीक्षित सरांबद्दल म्हणावंसं वाटतं या ठिकाणी कि आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, दूसरों की मुसीबतों में जो खड़ा होता है वह सबसे बड़ा होता है. त्याचबरोबर आपल्या कांबळे मॅडम, धाकतोडे मॅडम आणि मुदगुडे मॅडम यांची जोडी होती सुरुवातीला. विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये शिस्तचे प्रयत्न केले. कांबळे मॅडम म्हणजे एकदम कडक शिस्त असं जरी आपल्याला वाटत असलं तरी तर खूप फायदा आहे. प्रत्येकात नेहमी सहभागी होतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यामध्ये शिस्त निर्माण करताना त्या विद्यार्थ्याचे प्रश्न जाणून घेऊन, समस्या जाणून घेऊन, विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीचे आकृतबंध जाणून घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी वर्तणूक केलेली आहे. अनेक विद्यार्थी मॅडमचा आजही आपण बाहेर भेटलो तर आजी माझे विद्यार्थी त्या ठिकाणी भेटतात आणि मॅडमबद्दल सांगत असतात. मॅडमबद्दल एवढंच म्हणावंसं वाटतं की मॅडम आपले आणि आमचे नाते म्हणजे जसे हात आणि डोळे. मॅडम आपले आणि आमचे नाते म्हणजे जसे हात आणि डोळे. हाताला लागलं तर डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी तेच हातवर जातात. मॅडम आपल्याला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी सेवानिवृत्त होणारे तिसरे विभूती पवार सर. पवार सर म्हणजे ज्ञानाचा खजिना, वाचनाची प्रिय, अतिशय आवड त्यांना, वाचन अतिशय प्रिय. तेव्हा पवार सर त्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवत असतात. अगदी या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये पवार सर खूप तंत्रस्नेही शिक्षक आहेत. मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये कुठली अडचण निर्माण झाली तर पवार सरांना विचारायची. इयत्ता 12वीचे ॲडमिशन असो, 11वीचे ॲडमिशन असो, बोर्डाचं काम असो, पवार सर माझ्या मुलीच्या लग्नाला आले आणि सर मला म्हणाले सर लग्नाला येत नाही तर ती माझी विद्यार्थिनी आहे म्हणून मी लग्नाला येतो. पवार सरांबद्दल म्हणावंसं वाटतं की ना सत्ता साथ जाती है. शिवाजी महाराज सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सेनापती दादासाहेब लिंबे, आमचे प्रेरणास्थान सेनापती वसंतराव ओसवाल साहेब आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या विद्यमान अध्यक्षा सन्माननीय आदरणीय गीताताई पालवेच्या मॅडम, आजच्या या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष सन्माननीय श्री या विद्यासंकुलाचे प्राचार्य पालवे सर, बाटी हायस्कूलचे माजी प्राचार्य सन्माननीय श्री माई सर, उपस्थित सर्व माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि ज्यांच्यासाठी आवर्जून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत असे आजच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे तिन्ही सत्कारमूर्ती, माझे सहकारी शिक्षक, बंधू भगिनी, त्याचबरोबर तिन्ही सत्कारमूर्तींचे नातेवाईक, त्यांना माझा नमस्कार. मित्रांनो, आपण या शाळेमध्ये अनेक लोकांचे सेवापूर्ती कार्यक्रम पाहत असतो. एक वेळा तर जवळजवळ 12 लोकांचे एकाच वेळी कार्यक्रम या ठिकाणी पार पडले. एक वेळा 8 लोकांचे एकाच वेळी कार्यक्रम पार पडले. आता जवळपास आज 3 लोकांचे, त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात पुन्हा 3 लोकांचे कार्यक्रम आपण अशाच पद्धतीने घेत असतो. कुठल्याही प्रकारे या कार्यक्रमामध्ये अडचण न येता यशस्वी रीतीनं आपण कार्यक्रम घेत असतो. त्याचं सर्व श्रेय आपल्या शाळेचे सन्माननीय प्राचार्य श्री पालवे सर यांना आहे. कारण नियोजनबद्ध कार्यक्रम घेण्यासाठी कार्यक्रमाची पूर्वतयारी कशी असावी, काय असावी याचं नियोजन संबंधित पर्यवेक्षक केळकर सर, उपमुख्याध्यापक दीक्षित सर आणि पर्यवेक्षिका
कांबळे मॅडम यांना दिली जाते आणि त्या पद्धतीने योग्य रीतीनं अशा प्रकारचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं होत असतात. जीवनात आपण बघत असतो की अनेक लोकांनी अनेक वर्षाची सेवा दिलेली असते. ह्या सेवेमध्ये कोण म्हणतो मी 30 वर्षे सेवा केली, कोणी म्हणतो मी 35 वर्षे सेवा केली. परंतु माझ्यामध्ये आयुष्यात किती पावसाळे पाहिले याला महत्त्व नसतं. त्या पावसात किती चिखल तुडवला आणि त्या चिखलातून कशा प्रकारे आपण वाट काढली हे सर्वात महत्त्वाचं असतं. मी प्रथमतः याच पद्धतीनं आपल्या अनुभवाच्या जोरावर खऱ्या अर्थानं ज्यांना जीवन संपन्न केलं आणि आपल्या मुलांना घडवलं त्या म्हणजे आपल्या शाळेच्या परीक्षिका सौ कांबळे मॅडम. कांबळे मॅडमकडे पाहिल्यानंतर सर्वांना असं दिसून येतं कधी गोड कधी तिखटपणा याच्यासाठी असतं की व्यवस्थापन चालवत असताना सततच गोड 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 हे बोलून चालत नसतं. त्याला तिखट बोलण्याची गरजच असते, कारण त्याशिवाय प्रशासन चालतच नसतं. कामं पूर्ण करून घेण्यासाठी योग्य रीतीनं शाळा चालवण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी ह्या पद्धतीनं राहणं गरजेचंच असतं आणि त्यामधूनच कांबळे मॅडम त्या पद्धतीनं राहत होत्या. परंतु काही क्षणातच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना जवळ करून मदतीचा हात सुद्धा नेहमीच पुढे गेलेला आहे. परंतु कांबळे मॅडमनं ह्या ठिकाणी राहून सहकाऱ्यांबरोबर कसं आपल्याला उपस्थित राहताना दिसत आहे. त्यांना इथं राहून आपल्या मुलांनी एवढ्या वर्षाची साथ त्यांची लाभली. दीक्षित सरांच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. बोर्ड परीक्षा असो, स्पर्धा परीक्षा असो, कोणतीही परीक्षा असो, फॉर्मॅट कसे भरायचे, काय तिथं परीक्षेसाठी राबवलं पाहिजे, या सर्व बाबतीत त्यांच्या सूचनांचा संचय जणू काही दीक्षित सर. त्यावर उपाय म्हणजे दीक्षित सर. की कोणत्याही प्रसंगामध्ये कोणत्याही कठीण कालावधीमध्ये दीक्षित सरांना उपाय शोधण्याची चांगल्या पद्धतीची माहिती आहे. म्हणून आपल्या या संस्थेच्या सेवेमध्ये या दीक्षित सरांना उपमुख्याध्याप पद लाभलं आणि त्याचा त्यांनी पुरेपूर अगदी फायदा करून घेतला. म्हणजे काय हा त्यांच्यासाठी फायदा करून घेतला असं नाही, संस्थेच्या वाटचालीमध्ये कशा प्रकारे संस्था पुढे जाईल किंवा संस्थेचं नाव कसं चांगलं होईल यासाठी नेहमीच ते आग्रही राहिले. दीक्षित सरांच्या मुलीच्या बाबतीत